नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली. माझी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला, भाग 23. रात्री ते मस्त गप्पा मारत बसले होते. संजय काका, विलास काका, दोघी काकी, माई, आबा, बाकी सगळे त्यांच्या गप्पा मस्त रंगात आल्या होत्या. मिनलला बोर होत होतं. तिला असं कुटुंबासोबत वेळ घालवायला कधी आवडलं नाही. ती उठून निघून जाते. सजित तिच्याकडे बघत असतो. बाकीचे पण बघतात, पण काही बोलत नाही. आजी, उद्या आम्ही पिकनिकला जाणार आहे. मला काय खाऊ बनवून देणार? मला तुझ्या हातचं सगळं आवडतं, श्रेयस म्हणतो. हो, तुला बनवून देईल, पण हे पिकनिक काय? कुठं जाणार आहे? माई म्हणतात. माई, अगं असंच शेतात फिरायला घेऊन जाणार आहे. सहल असते ना, तसं. त्याला पिकनिक म्हणतात. राया म्हणतो, मजा करा मग. खूप खाऊ घेऊन जा. श्रेयसला खूप खाऊ बनवून देईल. लवकर जाणार असाल ना, उन्हाचा पहार नका होऊ देऊ. माई म्हणतात. हो माझी माई, तू येते का? तुला झोक्यावर बसू आपण. तुला झोका देईल आणि मस्त अजून काही ना काही करू. मस्त गाणं म्हण, अजित माईजवळ जाऊन म्हणतो. बाकीचे हसतात. माझी मजा घेतो काय? तुला बघतेस, तुला चांगलंच मारलं पाहिजे. माझी मजा घेतो. माई रागात म्हणतात. का रे, का तिला त्रास देतो? तुझी माई साधी आहे. मी पण येतो, माईला झोका देईल. आबा म्हणतात. सगळे आ करून ओरडत असतात. आबा असं काही बोलतील असं कोणालाच वाटलं नाही होतं. काही पण तुमचं मुलं तर मुलं, तुम्ही पण बोलणार का? माई लाजट म्हणतात. ओहो, सगळे जोरात ओढतात. जा आता झोपा, लवकर उठायचं आहे ना. माई म्हणतात. अजित माईचे गाल ओढतो. तुला तर. माई अजितला मारायला जाणार की अजित रूममधून बाहेर पडून जातो. तुम्ही काय हसत आहे? जा तुम्ही पण. देईल धपाटा, माई म्हणतात. ते पण आपल्या आपल्या रूममध्ये निघून जातात. नरेंद्र ज्योतीचा हात धरून खेचतो. ते एका रूममध्ये दोघंच असतात. हात सोड, का पकडला आहे? समजत नाही का? कोणी बघितलं तर काय होईल? उगाच का मागे लागतो? कितीदा सांगितलं आहे, तरी पण तेच आहे. दूर राहायचं माझ्यापासून, सांगितलं आहे ना. ज्योती त्याच्याकडे रागात बघत म्हणते. तिला आवडलं होतं. तिला पण त्याच्यासोबत बोलायचं होतं. ती बोलली तर त्याला भाव दिल्यासारखा होईल, म्हणून ती बोलत नव्हती. नरेंद्र तिला मिठीत घेतो. ज्योतीला तर काहीच समजत नाही. हात पण हवेत असतात. डोळे बंद करून घेते. जास्त बोलली ना तर मला तोंड पण बंद करता येतं. मी काय म्हणत आहे ते ऐकून घे. तू माझी आहे, मी तुझा आहे. आपल्यामध्ये कोणी येणार नाही. मी कोणाला येऊ देणार नाही. मला तू हवी आहे. मॉमसोबत बोलणार आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, नरेंद्र म्हणतो. ज्योती काही बोलत नाही. त्याच्या मिठीमध्ये तिला खूप सेफ वाटत होतं. जेव्हा तो लग्न बोलला तेव्हा ती भानावर आली. त्याला लोटून त्याच्या रूममध्ये निघून गेली. ज्योती किती तरसवणार आहे. आता पण काही बोलली नाही, निघून गेली. तिच्या मनात काय आहे काही समजत नाही. आता बस झालं, मी मॉमसोबत बोलेल. नरेंद्र मनात विचार करतो आणि तो पण विवेकच्या रूममध्ये निघून जातो. सकाळी लवकर उठतात, नाश्ता करतात. माई लवकर उठल्या होत्या. खायला पण खूप केलं होतं. चहा ठेवली होती. स्वराने अकिराला कॉल केला होता. आम्ही आज मजा करणार आहे, शेतात खूप फोटो काढू, तुला पाठवेल हा. बराच वेळ बोलत होती. अकिरा पण तिचं सगळं ऐकत होती. रात्री अजितदादा माईला काय बोलला, आबा माईला बोलले. माई पण मस्त लाजली. अजितदादाला मारायला लागली होती. मिनल निघून गेली, सगळं सांगत होती. त्यांचं किती वेळ बोलणं चालू होतं. राया कधीच उठला होता, डेअरीत गेला होता. आबांना दुसरं काम होतं, त्यांना जमणार नाही होतं, म्हणून राया गेला होता. दुधाचे काम खूप छान चालू होतं. बरोबर गाड्या जात होत्या. सगळ्यांना वेळेवर दूध मिळत होते. डेअरीमध्ये तूप, दही, ताक हे सगळं मिळत होतं. संतोष पण मस्त काम करत होता. त्याची बायको डब्बा द्यायला आली होती. ताई, आता चांगलं चालू आहे ना? काही त्रास होत नाही ना? राया तिला विचारतो. नाही दादा, आता सगळं मस्त आहे. मुलांसाठी पण खूप खाऊ आणत आहे. रोज कामावर येतो. आत्ता घरात पण नवीन वस्तू केल्या आहे. मला पण साडी आणली होती, तालुक्याला गेले होते तेव्हा. दूध घेऊन मस्त आहे, मला साडी आवडली, ती लाजत म्हणते. चांगलं आहे ताई, असेच मस्त राहा, राया म्हणतो. थोडा वेळ सगळं बघून राया घरी जातो. घरी पोचत नाही की कुठे गेला होता, तुला सांगून जाता येत नाही का?
मला सोबत घेऊन गेला असताना एकटा गेला, अजित म्हणतो. त्याला राग आला होता. परत काही झालं असतं तर म्हणून तो चिडला होता. अरे लगेच येणार होतो म्हणून तुला काही बोललो नाही. एवढं का चिडतो? आला ना मी आता घरी, मला घरात तर येऊ दे, राया म्हणतो. अजित बाजूला होतो. राया मध्ये येतो. अरे सॉरी ना, मला सकाळी लक्षात नाही राहिलं, आत्ता नाही करणार तसं, राया म्हणतो. दोघं पण आतमध्ये जातात. दादासाहेब आज ते शेतात जाणार आहे, काही करायचं का? तो माणूस म्हणतो. काही तर करायला पाहिजे, लक्ष ठेव, आज करू काहीतरी, दादासाहेब म्हणतात. आता ते शेतात जायला निघतात. मस्त वारा सुटला असतो. पावसाचं वातावरण झालं होतं. शेतात पोचले. जो काही सामान आणला होता तो सगळा रूममध्ये ठेवला. बाहेर आले. ऊस लावला होता तिथे गेले. थोडं पीक आले होते, त्या ऊसामधून फिरत होते. मस्त गार वारा, हिरवीगार झाडी, मस्त वाऱ्यावर झाडी डुलत होती. त्यांना खूप आनंद झाला आहे. ते नाचत आहे, वाऱ्यावर इकडून तिकडे करत आहे. श्रेयसला खूप छान वाटत होतं. डुलणाऱ्या झाडांना तो बघत होता. किती मस्त नाचत आहे, किती आनंदी आहे. ते झाड करत होते तसं तो करत होता. हात वारे करत होता. त्याला वाटत होतं मी करत आहे तसे झाड पण करत आहे. त्याची त्याला मजा येत होती. मॉम बघ ना कसे माझ्यासोबत ते झाड डुलत आहे, श्रेयस रमाला सांगतो. रमाला हसायला आलं. तिने तसं दाखवलं नाही, मुलाच्या आनंदासाठी. हो ना, किती मस्त आहे ना श्रेयस, तुला झाड आवडलं का? रमादी म्हणते. हो मॉम, श्रेयस म्हणतो. स्वरा मस्त फोटो काढत होती. खूप फोटो काढले तरी तिचं मन भरत नाही होतं. व्हिडिओ पण काढले होते. नरेंद्र आणि विवेकला त्रास देत होती. ज्योती त्यांची मजा बघत होती. तिला खूप मजा येत होती. स्वरा फोटो काढायला लावते. किती फोटो काढले तरी तिचं मन भरत नाही होतं. दोघं वैतागले आहे. ती बसून त्यांच्याकडे बघत विचार करत होती. अजित आणि रायाने मस्त जांभूळ तोडून आणले होते. काही कैऱ्या होत्या, ते आता आंबे झाले होते. मस्त चिंचा पण आणल्या होत्या. स्वरा, रमादी, ज्योती, या खाऊन घ्या, तुम्हाला आवडेलच. मी शेतात एक फेरी मारून येतो, राया म्हणतो. अजित पण त्याच्यासोबत जातो. रायाला पण काही बोलत नाही. त्याला माहिती होतं हा काही ऐकणार नाही. सकाळी कसा बोलत होता, आता राया काही बोलत नाही. आपण काही खेळायचं का? आता खूप बोर होत आहे, स्वरा म्हणते. काय खेळणार? आपण काही आणलंच नाही, नरेंद्र म्हणतो. आपण आंधळी कोशिंबीर खेळायची का? हे खेळू शकतो ना, तिथं विहीरजवळ जागा पण आहे, स्वरा म्हणते. मला आवडेल माऊ, आपण खेळू, सगळे खेळू, मजा येईल. मामा तुम्ही पण खेळा, श्रेयस म्हणतो. चालेल, सगळे खेळू, मजा येईल, रमादी म्हणते. कोणावर राज्य? कोणाला बांधू आधी? स्वरा म्हणते. दादू तुझा रुमाल दे, मोठा पण आहे, स्वरा म्हणते. माऊ माझ्यावर राज्य, मला बांध, मी पकडतो तुम्हाला सगळ्यांना, श्रेयस म्हणतो. स्वरा श्रेयसला रुमाल बांधते. श्रेयसला मजा येत होती. सगळे गोल उभे होते. स्वराने श्रेयसला रुमाल बांधला. त्याला गोल फिरवलं. कोणी टाळ्या वाजवत होतं. श्रेयस श्रेयस अशी हाक मारत होतं. जिथून आवाज येईल तिथं श्रेयस जात होता. श्रेयसचा हात स्वराला लागतो. श्रेयस रुमाल काढते. माऊ लगेच आऊट झाली, श्रेयस म्हणतो. स्वराला रुमाल बांधतात. किती वेळ ते खेळत असतात. ज्योती मस्त खेळत असते. तिच्यावर राज्य असतं. ती पकडायला प्रयत्न करत असते. चालत चालत विहिरीजवळ जाते. विहिरीच्या जवळ जाईल की नरेंद्र तिला ओढून घेतलं. नरेंद्र खूप घाबरला होता. ती रुमाल काढते. तो तिच्याकडे बघत असतो. तिला आता काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? तो पण घाबरला होता. राया आणि अजित येत होते. त्यांचं लक्ष गेलं. राया लगेच तिथं आला. काय झालं? इथं काय करत आहे? ज्योती रायाजवळ गेली. रायाचा हात पकडला होता. थोडी घाबरली होती. ज्योती तुझे हात का कापत आहे? तिला जवळ घेतो. रमादी, स्वरा इथं या, राया म्हणतो. काय झालं राया? ज्योती रुमाल का काढला? आपण खेळत होतो ना, रमादी म्हणते. ती विहीरजवळ आली होती. नरेंद्रने खेचलं तिला. काहीतरी त्याला बोलता पण जात नाही होतं. बरं, तिला रूममध्ये घेऊन जाते. ज्योती घाबरू नको, रमादी म्हणते. स्वरा आणि रमादी तिला घेऊन जातात. थोडा वेळ शांत बसतात. कोणी काही बोलत नाही. थोडं पाणी पिते, तुला बरं वाटेल, रमादी म्हणते. नरेंद्रला खूप राग आला होता. लक्ष का देत नाही? मी नसतो तर विहिरीमध्ये पडली असती. माझा विचार करत नाही का? नरेंद्र विचार करत असतो.
आता तिला बरं वाटत होतं. आपल्यामुळे सगळ्यांचा मूड गेला असं नको व्हायला पाहिजे, म्हणून ज्योती उठते. रायादादा, आपण जेवायचं का? माईने एवढं दिलं आहे, आपण खाल्लं नाही तर तिला वाईट वाटेल, आपण खाऊन घेऊ. श्रेयसला भरवते का? ज्योती म्हणते. त्यांना सगळ्यांना बरं वाटतं. जेवायला बसतात. मजा मस्तीमध्ये जेवण करतात. भाजी कशी काढतात राया आणि अजित त्याला शिकवतात. श्रेयस पण मस्त भाजी काढत होता. त्याला काम करायला खूप आवडत होतं. त्यांनी भाजी काढल्या, एका ठिकाणी जमा केल्या. ज्योतीने सगळी भाजी मस्त ठेवल्या होत्या. आता ते घरी जायला निघाले होते. विवेक आणि नरेंद्र सगळा सामान गाडीत ठेवला. ज्योतीने एका पिशवीत सामानाची राहिली होती ती घेऊन जात होती. एक गाडी खूप जोरात आली. ज्योतीला धक्का लागला. ती खाली पडली. तिच्या पायाला लागलं होतं, हाताला खरचटलं होतं. पिशवी खाली पडली. राया ज्योती पडलेली दिसली. ज्योती, राया खूप जोरात ओरडला. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेले. अजित गाडीच्या मागे पडत गेला. नरेंद्र आणि विवेक पण तिच्याकडे गेले. विवेक तिथल्या पिशव्या उचलल्या. राया ज्योतीकडे गेला. ज्योती, लागलं नाही ना? ज्योती रडायला लागली. तिला ते लागलेलं आग होत होतं. तिने रायाला पकडलं होतं. दादा, मला उठव ना, आता आपण घरी जाऊ, मला नाही थांबायचं आहे, ज्योती रडत रडत म्हणत होती. तुझ्या तर. अजितने त्या माणसाला चालू गाडीवरून खेचलं. बघू आता तो माणूस कोण, ज्योतीला किती लागला आहे, नरेंद्र काय करतो आता, राया आबाला सांगणार का? कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.